नमस्कार मित्रांनो. चला, आज आपण तलाठीचे पी-वाय-क्यू घेत आहे आणि हे फार गरजेचे पी-वाय-क्यू आहे सर्व तलाठ्यासाठी. कारण की येणारे क्वेश्चन याच्यावर डिपेंड आहे. बघा, आता इथं आपण घेतला आहे एक्स हा वायच्या, काय म्हटलं आहे मी, एक्स हा वायच्या 90% आहे. किती टक्के आहे? 90% आहे. ठीक आहे, एक्स हा वायच्या 90% आहे. म्हणून काय झालं, आता आता आपण वाय बरोबर काय घेऊ? 100 असेल तर एक्स बरोबर किती? 90. एक्स बरोबर किती? आता वाय हा एक्सच्या किती टक्के? एक्सच्या किती टक्के आहे हे आपल्याला शोधायचं आहे, बरोबर. आता एक्सच्या म्हणजेच इथं काय झालं, वाय अपॉन एक्स इंटू 100 आपण या ठिकाणी घेऊ. ओके, बघा मग. सो ठीक आहे, वायची व्हॅल्यू आपण 100 घेतली, एक्सची व्हॅल्यू आपली काय आहे? 90 इंटू 100. ओके, तर इथं बघा, आपल्याला इथं एक शून्य, इथं एक शून्य घातलं तर 1000 डिवायडेड बाय 9, म्हणजे त्याचं उत्तर जे आपल्याला घ्यायचं आहे, याला भागतो म्हटलं तर 10 9 एक 9, अजून 9 एक 9, एक उरला 9 एक 9. मग इथे येते पॉईंट, काय येते इथं? पॉईंट, म्हणजे येते 111.11 एवढं हे पर्सेंटेज मध्ये हे त्याचं उत्तर येईल. ठीक आहे, 111.11 म्हणजे उत्तर आपलं दिसणार आहे तुम्हाला पहिलं. ठीक आहे, चला दुसऱ्या गणिताकडे वळू आपण. दुसरं असं गणित आहे, जर 7205 AB हा 45 ने विभाज्य असेल तर AB चे, आता म्हणजे काय झालं पाहिजे, ही जी संख्या आहे 7205 AB आहे, तर आपल्याला ह्या एबीच्या ठिकाणी काय टाकायचं आहे ते शोधावं लागेल आपल्याला. एबीच्या ठिकाणी कोणती संख्या टाका जेणेकरून आपल्याला भाग जाईल. तर 45 ने, 45 म्हणजे 9 ची कसोटी. आता 7 आणि 2 9, 9 आणि 5 13, आणि 13 आणि 8 21, 21 आणि 5 नाही, 7 आणि 2 9, 9 आणि 5 किती होते? 14, 14 आणि 8 22, 22 आणि 5 किती होते? 27. म्हणजे मी इथं 85 घेतो. किती घेतो मग? 85. 9 ची कसोटी बघितली मी, डिवायडेड बाय 45. आता या 45 न भाग गेला पाहिजे. पाहू आपण. 9 5, 9 8 72 0. ओके, 9 8 72 0. ओके, त्यानंतर पुन्हा भाग तर जाणेच नाही, 0. 9 5 55, 9 सक 54, उरले 4, 9 5 45. आता यानं 5 न भाग देऊ. आता 5 एक 5, उरले 3, 5 सक 30, इथं 0. ओके, 5 एक 5, उरले किती? 1, 5 त्रिक 15. पाहत आहे, हा भाग गेला. म्हणजे आपल्याला सरळ सरळ ए बी च्या ठिकाणी आपल्याला 85 घेणं होते. किती घेणे होते? 85. भाग देता आला पाहिजे. म्हणजे इथं मी कसोटीचा उपयोग घेतला. कशाचा? कसोटीचा. नेक्स्ट. ठीक आहे, त्यानंतरचा प्रॉब्लेम पहा. जर बुद्धिबळच्या बोर्डवर 4 चौकोनी यादृच्छिकपणे, म्हणजे आपण प्रोबॅबिलिटीचं गणित आहे, निवड केली तर त्यामधील 3 हे सारख्या रंगाचे आणि चौथ्या भिन्न रंगाचे असल्याची संभाव्यता किती? आता सरळ सरळ पहिले जर असं करता, हे माहिती पाहिजे, बुद्धिबळाच्या बोर्डवर एकूण चौकोन किती असतात? ठीक आहे, बुद्धिबळाच्या बोर्डवर आपल्याला चौकोन पाहिजे. तर मला वाटते 64 चौकोन येतात तिथं. किती येतात? 64. ठीक आहे, तर आता या 64 पैकी त्यानं काय म्हटलं आहे? काळे आणि पांढरे. काय म्हटलं? काळे आणि पांढरे. तर काळे आपले किती आहे? 32, आणि पांढरे किती आहे? 64. बरोबर आहे. तर बघा, आता पी बरोबर 3 सारख्या रंगाचे आणि चौथा भिन्न रंगाचे
ठीक आहे, बरोबर. अशाच प्रकारे दुसरा पी 3, ओके, 3 पांढरे, बरोबर आहे, 3 पांढरे, 1 काळा. तसं अशाच प्रकारे मग आपण काय म्हणू शकतो, 3 काळे, 1 पांढरा, असं हे समजा इथं एक एक येऊ शकते. मग यासाठी आपल्याला जरासं इथं जे पद्धत वापरावी लागते ते पद्धत पाहिजे. आता मनाची उद्देश झाली तर 3 काळे 1 पांढरा म्हणजेच काय झालं, बरोबर आहे, प्रिन्सिपल ते घेतलं ना. मग आपला मला वाटते 16 येतात. मग 16 गुणेला 31 गुणेला 10 गुणेला 32, ठीक आहे, प्लस, ओके, 16 गुणेला सेम कंडिशन तेच आहे, 31 गुणेला 32, कारण की हे पाहा इथं आहे ना आपल्याला, हा, गुणेला 10 गेला तो मागं पुढे झाला, चालते, काही फरक पडत नाही त्यात. डिवायडेड करू आपण त्याला. आता हे जरासं लिहिताना पेन टॅब असल्यामुळे भारी जाते. तर 16 गुणेला 21 गुणेला 31 गुणेला 61, ठीक आहे. आता सरळ सरळ पहिले आता ह्या यांचा गुणाकार बघू आणि यांचा गुणाकार बघू. यांचा गुणाकार बघा, 15,8720 प्लस 15,8720 हा येते, आणि भागेला या सर्वांचा गुणाकार येतो 63, 53, 76, ठीक आहे. तर हे सर्व केल्यानंतर 31,7,440 डिवायडेड 63,53,76, बरोबर. हे असं येते. या ऑप्शन मध्ये हे पहा, यांचं हे आपण तोडताड केल्यानंतर ऑप्शन नंबर कोणता येते इथं, तिसरा येते. कोणता येते, तिसरा. ओके, हे जर प्रोबॅबिलिटीचे प्रॉब्लेम आहे, अशा टाईपचं हे सोडवा लागतं. ठीक आहे, चला समोर जाऊ आपण. आता बघा, 516 रुपयाची, ठीक आहे, 516 रुपयाची आशा, भाविका आणि कनिका अशा प्रकारे विभागणी करण्यात आलेली आहे. ओके, आशाला भाविकापेक्षा 25% अधिक रक्कम मिळाली आणि भाविकाला कनिकापेक्षा 25% कमी रक्कम मिळाली. ठीक आहे, तर मी अशा प्रकारे 3 नाव लिहितो. जे क्रमानं आहे आशा, त्यानंतर येते भाविका, त्यानंतर कानिका. आता बघा, ऑप्शन बर घ्यायचं, ऑप्शन खेळू आपण. 144 इथे 192. आता म्हणते कानिकापेक्षा भाविकाला 25% कमी आहे, तर 25% काढू आपण याचे. 25 चौक 4 चौक 16, 4 8 32, म्हणजे मला तुम्ही सांगा 192 मधून जेव्हा तुम्ही 48 मायनस करा तर उत्तर 144 येते. किती येते, 144. चला मग हिला 25% मिळाले, हे 25% कमी मिळाले. काय मिळाले, कमी. मी हे एक तुम्हाला उदाहरण इथं सांगितलं, 144 आहे. किती आहे, 144. ठीक आहे. आता बघा, ह्या 144 चे इथं या. आता 144 अजून 25% काढा. ओके, पुन्हा पहा 100, तर 25 चौक 100, 4 त्रिक 12, उरले 2, 4 सक 24. मग मला तुम्ही सांगा, आता इथं 144 मधून तुम्ही काय करा, याच्यात ऍड करा. म्हणजे जास्त आहे ना, 36 ऍड करा. 6 4 होते 10, हात चाला 1, 4 4 8 1. आता मला तुम्ही सांगा, बरोबर 180 आले ना, म्हणजे हे याला काय भेटले, 25% जास्त मिळाले. काय मिळाले, जास्त. तर आपल्या गणिताचं जे आहे ती रक्कम कोणती, तर किती रक्कम मिळाली म्हणते आशाला. कसं आहे, आशाला.
तर अशा प्रकारे आपले हे गणित येते पहा. ठीक आहे. त्यानंतर जर 6% साखर समाविष्ट असलेल्या साखरेच्या 8 लिटर द्रावणाला ओके उकळल्यानंतर 2 लिटर पाण्याचे बाष्पीभवन झाले तर उर्वरित द्रावणाची साखरेची टक्केवारी किती असेल? आता मला तुम्ही सांगा किती लिटर द्रावण आहे? 8 लिटर, 6%. ठीक आहे ना. मग 6 लिटर मध्ये किती टक्के? ओके, साखर समाविष्ट असलेल्या 8 लिटर द्रावणाला उकळल्यानंतर 2 लिटर पाण्याचे बाष्पीभवन झाले तर उर्वरित द्रावणाची साखरेची टक्केवारी किती? ठीक आहे. तर मग तुम्ही इथं व्यस्त कर्जा फक्त व्यस्त केलं म्हणायचं जसं आणेला 6 म्हणजे हे वापरल्या कसं जाते म्हणजे 8/6 आहे तर व्यस्त केलं तर आपलं काय होते x/6 आणि याचा तिरपा गुणाकार मग ओके. जसं 6 भागेला किती येते 6 x इक्वल्स टू 6 कटले बरोबर किती आलं x बरोबर 8 x बरोबर काय आहे ते 8. तर मग काय म्हटलं आहे ते ना तर 2 लिटर बाष्पीभवन झाले तर उर्वरित द्रावणाची साखरेची टक्केवारी किती? बरोबर आहे. 8 लिटरातून 2 लिटर बाष्पीभवन झाले म्हणजे लिटर किती राहिले हे 2 बाष्पीभवन झालेले आहे. 2 बाष्पीभवन ओके. तर मग काय तर उर्वरित x लिटर द्रावणाचं मग किती टक्के 8%. उत्तर आपलं काय येणार आहे 8 म्हणजे उर्वरित 6 लिटर द्रावणातील साखरेची टक्केवारी किती आहे? 6 लिटर 8 ओके.